तज्ञ तुम्ही आहात, तर नागरिकांना आणि त्यांना काय आवाहन करा? बरोबर. तर बेसिकली काय झालंय की चायनामधून आपल्याला अशा न्यूज यायला लागल्या की त्यांच्या हॉस्पिटल्समध्ये खूप जास्ती पेशंट्स यायला लागलेत आणि एक नवीन व्हायरस आला आहे असं त्यांचं म्हणणं आहे, ज्याचं नाव आहे ह्युमन मेटान्युमो व्हायरस, ज्याला आपण HMPV असं म्हणतो. तर पहिलं हे आहे की हा नवीन व्हायरस नाही. हा भारतामध्ये साधारण एक 20 वर्षापासून सर्क्युलेट होतोय. त्याच्या तुरळक केसेस दरवर्षी आपण भारतात बघतो. त्या केसेस NIV रिपोर्ट करतं. त्याच्यामुळे कोविड-19 हा एक नवीन व्हायरस होता. HMPV किंवा ह्युमन मेटान्युमो व्हायरस हा नवीन व्हायरस नाही. तो जो व्हायरस आहे तो फक्त वयोवर्ष 65च्या वर किंवा वयोवर्ष 5च्या खाली किंवा ज्यांना खूप सिव्हिअर कोमॉर्बिडिटीज आहेत, म्हणजे अगदी सिव्हिअर डायबिटीस आहे, सिव्हिअर ब्लड प्रेशर आहे, कॅन्सरची ट्रीटमेंट चालू आहे किंवा किडनीचं प्रत्यारोपण झालं आहे आणि त्या औषधं चालू आहेत, अशा लोकांना कधी कधी सिव्हिअर निमोनिया कॉज करतो. त्याच्यामुळे माझं हे प्रांजळ मत आहे की कोविड-19 सारखी परिस्थिती परत उद्भवणार नाही, या व्हायरसमुळे उद्भवणार नाही. आपल्या इथे लॉकडाऊन लागण्याचे किंवा आपल्याला वर्क फ्रॉम होम करण्याचे किंवा जे आपल्या पॅनिक स्प्रेड झालं 2019मध्ये, तसं व्हायचा चान्स अगदी अगदी तुरळक आहे, म्हणजे नाहीच असं म्हटलं तरी चालेल. नंबर 1, कारण की हा व्हायरस जो आहे हा जुना व्हायरस आहे, त्यामुळे हा सर्क्युलेट होत असल्यामुळे आपल्यामध्ये थोडी तरी इम्युनिटी या व्हायरस विरुद्ध आहे. दुसरं, जसं कोविड-19 सगळ्या वयोगटातल्या लोकांना अफेक्ट करायचा, सगळ्यांना आजारी पाडायचा, म्युटेट व्हायचा, नवीन नवीन व्हेरायंट्स यायचे, तसं ह्युमन मेटान्युमो व्हायरसचं आत्तापर्यंत तरी दिसलेलं नाही. त्याच्यामुळे अचानक हे भारतात पहिल्यांदा होणं हे सुद्धा हे आहे. आणि आमचं सायन्स जे सांगतं ती मेजॉरिटी हा आजार सर्दी, खोकला, ताप म्हणजे जे OPD मध्ये बरे होणारे आजार आहेत ते कॉज करतो. निमोनिया खूपच कमी पर्सेंटेजमधल्या लोकांना होतो. ते पेशंट ॲडमिट होतात, त्या पेशंटला ट्रीटमेंट लागते, बाकीच्या पेशंटला ट्रीटमेंट लागत नाही. त्यामुळे हे जे सोशल मीडियावर जे चाललंय की खूप हाहाकार माजणारे, पॅनिक स्प्रेड होणारे, असं मला वाटत नाही. ह्या सगळ्या फक्त रूमर्स आहेत. ह्याच्यावर पब्लिकने भरोसा ठेवू नये. म्हणजे पब्लिकने अगदी निष्काळजी राहावं का तर नाही. आता आपल्या इथे मी ऐकलंय की महाकुंभ होणार आहे. आपल्या इथे लग्नाचा सीझन चालू आहे. त्याच्यामुळे काही गोष्टी तर आपल्याला पाळाव्या लागतील. नंबर 1, तुम्हाला सर्दी, खोकला, ताप झाला तर पहिले डॉक्टरांकडे जा, कारण की ह्युमन मेटान्युमो व्हायरसचं इन्फेक्शन जरी झालं तरी ते साध्या ट्रीटमेंटनीच बरा होणारा आजार आहे. 99% लोकांना साध्या ट्रीटमेंटनीच बरा होतो. नंबर 2, तुम्हाला सर्दी खोकला असेल तर गर्दीच्या ठिकाणी जाऊच नका. नंबर 3, जर तुम्हाला जायचंच असेल तर मास्क वापरा. आणि इस्पेशली 65 वर्षाच्या वर किंवा अगदी खूप लहान मुलांनी काळजी घेणं गरजेचं आहे. बाकीच्या लोकांना काय हा सिरियस करणार नाही, हा आजार काही त्रास देणार नाही. फक्त या आजाराचं मेन आहे की ह्याच्यावर कुठलंही अँटीव्हायरल अवेलेबल नाही आणि कुठलंही वॅक्सिन अवेलेबल नाही. पण हा इतक्या इझिली बरा होणारा आजार आहे आणि सेल्फ लिमिटिंग आजार आहे. म्हणजे सिम्पटम असतात त्यांना आपण जे नॉर्मल कॉमन फ्लूला जे ट्रीटमेंट देतो फ्लूसाठी, तीच या ट्रीटमेंटला दिली तरी ते पेशंट बरे होतात. त्याच्यामुळे जसं आपण कॉमन फ्लूला घाबरत नाही, तसंच आपण ह्युमन मेटान्युमो व्हायरसला घाबरू नये अशी माझी जनतेला कळकळीची विनंती आहे. कृपा करून पॅनिक होऊ नका, कृपा करून रुमर स्प्रेड करू नका. इवन चायनाने आज सांगितलंय की आमच्याकडे सगळं खुलं आहे, आमच्याकडे टुरिस्ट येऊ शकतात. आमच्याकडे जो नॉर्मली त्यांच्याकडे थंडी वाढली आहे, त्याच्यामुळे थंडीमध्ये तेवढा जे पेशंट जास्ती दिसतात तेवढेच दिसलेत. असं काही सडनली खूप सर्ज आलाय असं झालेलं नाही. त्यामुळे पॅनिक व्हायची गरज नाही. 2019ची परिस्थिती आपल्याकडे आत्ता येण्याची सुतराम शक्यता मला वाटत नाही. ज्या पद्धतीने कोविडमध्ये आयुर्वेदिक याच्यामध्ये लोकांनी काही घरगुती काढे केले, काही उपाय केले, जो उपयोग घडला होता, तसं याच्यामध्ये देखील काही तसं आता सुरू झालेलं आहे? बिलकुल गरज नाही. जसं मी सांगितलं की कॉमन फ्लू, साधा फ्लू जो असतो, ज्याच्यासाठी आपण अगदी जनरल प्रॅक्टिशनरकडे जाऊन 1-2 गोळ्या घेतो, अगदी पॅरासिटामॉल आणि थोडंसं नेझल डिकंजेस्टंटची गोळी घेतो आणि बरे होतो, तसेच 99% पेशंट याच्यामध्ये बरे होणार आहेत. त्याच्यामुळे वेगळे आयुर्वेदिक काढे किंवा स्पेशल काढे जे काही लोक